नमस्कार, द फ्लेवर ऑफ होममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खुसखुशीत अशी चणा डाळ भजी बनवून दाखवणार आहे। ही एकदा खाल्ली की बाजारातली भजी खाण्याची इच्छाच होणार नाही। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ। चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम 2 कप चणा डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवा। भिजल्यानंतर तिचं पाणी पूर्ण काढून घ्या। आता एका भांड्यात चणा डाळ, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि थोडी कोथिंबीर घाला। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, चिमूटभर हळद, थोडंसं जिरं, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा अख्खी कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता। सर्व मिश्रण हलक्या हाताने एकजीव करा। आता हे सर्व मिश्रण जाडसर वाटून घ्या। खूप बारीक वाटू नका, कारण जाडसर वाटण्यामुळे भजी जास्त कुरकुरीत होतात। हे मिश्रण एका भांड्यात काढा। सर्व मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा। जर मिश्रण पातळ झालं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता। मिश्रण फेटून घेतल्यास भजी अधिक हलकी आणि छान फुलतात। आता कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा। तेल योग्य तापलं की हाताने किंवा चमच्याने छोटे छोटे भजी सोडा। एका वेळी जास्त भजी टाकू नका। मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग भजीला येईपर्यंत तळा। मोठ्या आचेवर तळल्यास भजी बाहेरून लाल होतात पण आतून कच्ची राहू शकतात। एकदा ही टीप नक्की फॉलो करा। पहा किती सुंदर खुसखुशीत चणा डाळ भजी तयार झाली आहेत। गरमागरम भजी हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर आणि स्पेशली गरमागरम चहासोबत नक्की सर्व करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच चविष्ट आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी द फ्लेवर ऑफ होम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या प्रत्येकाचा मनापासून खूप खूप धन्यवाद। तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि सततच्या पाठिंब्यामुळे द फ्लेवर ऑफ होम परिवार हळूहळू वाढत आहे। यासाठी मी तुमची मनापासून ऋणी आहे। तुम्हाला जर घरगुती, झटपट आणि अगदी कमी वेळात होणाऱ्या जर रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या फ्लेवर ऑफ होम चॅनलला नक्की शेअर करा। ह्या रेसिपीनंतर तुम्हाला जर कोणती रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।